ढोकळा बनवताना तो व्यवस्थित फुलत नाही, त्याला व्यवस्थित जाळी पडत नाही, खाताना खूप असा कडसर लागतो किंवा गळ्यामध्ये दाटल्यासारखा वाटतो किंवा ढोकळ्यावरती रेड स्पॉट सुद्धा येतात. तर अशा काही प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत येत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या अशा टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे तुमचा ढोकळा प्रत्येक वेळेस बनवताना हा परफेक्टच बनेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे आपल्याला अचूक माप घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर येथे मी 1 कप इतपत पाणी घेतलेलं आहे. हे नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी आहे आणि यामध्ये आता आपण 3 टेबलस्पून इतपत साखर घालूयात. आता नायलॉन खमणचा ढोकळा असतो ना, तो हलकासा आहे ना गोडसर असतो. आता यामध्ये आपण 1 टीस्पून इतपत लिंबूचा सत्व घालूयात. यामुळे काय होईल, आपला जो ढोकळा आहे ना, याला व्यवस्थित असा आंबटपणा येईल आणि त्यामुळे आपला ढोकळा एकदम परफेक्ट बनेल. या ठिकाणी तुम्ही लेमन ज्यूस जरी वापरलं तरीही चालेल. तो तुम्ही इथे 2 ते 3 टेबलस्पून इतपत नक्कीच घ्या. शेवटी यामध्ये आपण 2 टेबलस्पून इतपत तेल घालूयात. शक्य असेल तर शेंगदाण्याचं तेल वापरा, नसेल तर दुसरं वापरलं तरीही चालेल. पण गुजरातमध्ये शेंगदाणा तेलापासूनच खमण ढोकळा बनवला जातो. आता हे जे सर्व जिन्नस आहे ना, आपल्याला व्यवस्थित असे पाण्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायचे आहे. आपल्याला यामध्ये जे आपण लिंबू सत्व आणि साखर घातलेली आहे, ही कम्प्लिटली पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. आता सर्वात महत्वाची टिप, यामध्ये आपण जो बेसन वापरतो ना, तो बेसन घेताना तो हमेशा चाळूनच घ्यायचा आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस चाळून घेतलेलाच बेसन इथे वापरायचा आहे. कारण की आपण जर बेसन डायरेक्ट वापरलं तर त्यामध्ये खूप अशा गाठी असतात, त्या मोडल्या जात नाही आणि त्यामुळे ना काही काही ठिकाणी त्या गाठी तशाच राहतात आणि ढोकळा आपला व्यवस्थित होत नाही. म्हणून शक्य असेल ना तर ही टिप नक्कीच फॉलो करा. बेसन पीठ चाळूनच घ्या. आता इथे मी ना 220 ग्राम इतपत बेसन पीठ घेतलेलं आहे. मेजरिंग कपचा जर अंदाज घ्यायचा ठरला तर 1.5 कप इतपत हे बेसन पीठ आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला पाण्यामध्ये ऍड करायचं आहे. पण यामध्ये ते ऍड करताना आपल्याला थोडं थोडं बॅचेसमध्ये ऍड करायचं आहे. इथे मी 3 बॅचेसमध्ये ऍड केलेलं आहे. यामुळे काय होईल, आपल्या ज्या बेसन पिठामधल्या त्या व्यवस्थित अशा मोडल्या जातील आणि त्यामुळे काय होईल, एक स्मूथ असं बॅटर आपलं तयार होईल. हे जे प्रमाण आहे हे एकदम अचूक असं प्रमाण आहे. त्यामुळे या प्रमाणाबद्ध असूनच तुम्ही ढोकळा बनवायला घ्या, खूप परफेक्ट जमेल. आता हे तिसरा बॅच टाकत आहे मी आणि नंतर याला व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. आता ढोकळा हा व्यवस्थित फ्लफी व्हावा आणि छान मऊसूत व्हावा, यासाठी काय करायचंय, ढोकळ्याचं जे पीठ आहे ना, ते आपल्याला कमीत कमी 2 ते 5 मिनिटासाठी व्यवस्थित फेटायचं आहे. असं केल्याने काय होईल, या पिठामध्ये ना हलकीशी हवा इनकॉर्पोरेट होईल आणि नॅचरली थोडंसं हे फर्मंट देखील होईल. 1 टेबलस्पून पाणी घालत आहे कारण की पीठ इथे थोडंसं घट्ट वाटत होतं. 5-1 मिनिटासाठी हे बॅटर व्यवस्थित फेटून घेऊयात आणि या बॅटरला आपण 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूयात. बॅटर आपण रेस्टवर ठेवलेला आहे, तेवढ्यात आपण काही प्रिपरेशन करून घेऊया. तर इथे काय करायचंय, मी ना हा ढोकळा केक मध्ये बनवणार आहे. तुम्ही हवं असेल ना तर कुकरच्या डब्यामध्ये देखील हे करू शकतात. आता काय करायचंय, ढोकळा आपला इझिली डिमोल्ड झाला पाहिजे, यासाठी ना आपण याला ग्रीस करून घेऊयात. हलकसं तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित याला ब्रश करून घेतलेलं आहे, जेणेकरून तेल हे व्यवस्थित कडेकडेला पोचेल. यामुळे काय होईल, ढोकळा ना खूप इझिली असा डिमोल्ड होऊन जाईल. सोबतच स्टीमर देखील इथे मी बनवायला ठेवलेला आहे. आपल्याला ज्या वेळेस ना ढोकळा बनवायचा आहे ना, त्याच्या आधीच आपला ना जो स्टीमर आहे तो रेडी असायला हवा. नाहीतर ढोकळा काय होतो, हा एकदम चपटा होऊन जातो. कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता 10 मिनिटं झालेली आहे. हे जे पीठ आहे ना, हलकसं असं फुलल्या गेलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता काही आपण एजंट ऍड करूयात. जसं की हलकसं हिंग घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा इतपत हळद. हळद जास्त अजिबात घालू नका. हळद जास्त घातली की याच्यामध्ये रेड स्पॉट येतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हळद घातल्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं फेटायचं आहे. मार्केटमधला जो खमण असतो ना, त्यामध्ये हळद अजिबात वापरत नाही. त्या ठिकाणी ना ते फूड कलर वगैरे असतं ना, ते वापरतात. पण आपण घरी बनवतोय म्हणून इथे आपण हळद वापरलेली आहे. याला व्यवस्थित असं फेटून झालं की यामध्ये आता सर्वात शेवटी आपल्याला सोडा घालायचा आहे. तर सोडा घालताना इथे आपल्याला अगदी 3/4 टीस्पून इतपत आपल्याला सोडा घालायचा आहे. सोडा जर तुम्ही जास्त घातला तर आपला जो ढोकळा आहे तो फुलल्या तर जाईल, पण तो थोडासा कडसर लागेल. म्हणून जितकं प्रमाण सांगितलेलं आहे 3/4 टीस्पून, तितकाच सोडा तुम्ही इथे नक्कीच घाला.
सोडा व्यवस्थित ऍक्टिव्हेट होण्यासाठी अगदी 1 टीस्पून इतपत पाणी घातलेलं आहे सोड्यावरती. आणि आता ही स्टेप आपल्याला व्यवस्थित आणि फटकन करायची आहे. अगदी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित 1-2 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, नाहीतर यामध्ये जे हळदी घातलेली आहे यासोबत सोडा रिॲक्ट होईल आणि त्याच्यामध्ये रेड स्पॉट येतील. त्यामुळे व्यवस्थित असा सोडा आपल्याला फेटून घ्यायचा आहे. बघू शकतात सोडा घातल्यामुळे हा व्यवस्थित असा फुगला गेलेला आहे. आता आपल्याला अजिबात वाट बघायची नाही, पटकन आपल्याला हे केक टिन मध्ये ट्रान्सफर करून स्टीम व्हायला ठेवायचं आहे. आता काय होतं, आपण काय करतो, सोडा घातला की अगदी हळूहळू करत आपण याला स्टीमर मध्ये ठेवतो. असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. सोडा घातल्यानंतर पटकन मिक्स करायचं आणि पटकन आपल्याला हे स्टीमर मध्ये ठेवायचं आहे. सोड्याची रिॲक्शन संपण्याच्या आधी आपल्याला हे काम करायचं आहे. आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस आपण ढोकळा स्टीमर मध्ये ठेवू त्यावेळेस पाण्याचं टेम्परेचर हे अति जास्त खळखळतं असायला हवं. थंड स्टीमर मध्ये आपल्याला ढोकळा अजिबात स्टीम करायला ठेवायचा नाही. झाकण लावून आपल्याला 25 मिनिटासाठी ढोकळा आपल्याला हाय फ्लेम वरती स्टीम करून घ्यायचा आहे. 25 मिनिटानंतर बघू शकतात ढोकळा किती छान असा फुगला गेलेला आहे. मी तुम्हाला चेक करूनही दाखवलं, अगदी नाईफ क्लिअर आलेला आहे, म्हणजे ढोकळा आतपर्यंत शिजलेला आहे. आता लगेच काढून घेऊया आणि याला थोडंसं असं थंड करून घेऊया. जोपर्यंत ढोकळा थंड होत आहे पटकन आपण यावरती टाकण्यासाठी व्यवस्थित असं पाणी बनवून घेऊया. तर काय करायचं, एक पॅन घ्यायचं आहे किंवा कढई घ्या. यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून इतपत मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच 1 टीस्पून इतपत यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडू द्यायची, कारण की मोहरीचाच यामध्ये सर्वात महत्वाचा रोल असतो. म्हणून मोहरी येथे व्यवस्थित तडतडून घ्यायची. नंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूयात. सोबतच हलकासा हिंग घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही हलकासा कढीपत्ता जरी घातला तरीही चालेल. माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे वापरलेला नाही. यासोबतच मी इथे 2 ते 3 चमचे इतपत पांढरी तीळ घातलेली आहे. यामुळे ना आपल्या ढोकळ्यामध्ये एक छानसा असा क्रंच देखील येतो आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी ऑप्शन आहे आपल्याला तीळ खाण्याचा. म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे इतपत तीळ घातलेली आहे. तीळ हलकीशी चटकली की यामध्ये आपण 1 कप किंवा 1 ग्लास भरून इतपत पाणी घालूया. पाणी आपल्याला इथं आपल्या आवडीनुसार कमी अधिक देखील तुम्ही करू शकतात. आता हे जे पाणी आहे ना हे देखील हलकसं गोडसरच असतं. त्यामुळे इथे आपण 2 ते 3 चमचे इतपत साखर घालूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक उकळी इथे काढून घेऊयात. इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काहीही करायचं नाहीये, फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला आता उकळून घेऊयात. इथे पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि याला हलकसं कोमट होऊ देऊया. तोपर्यंत आपण ढोकळा डिमोल्ड करून घेऊया. तर ढोकळा जर व्यवस्थित असेल ना तर डिमोल्ड करायला खूप सोपं जातं. आता मी तुम्हाला दाखवते. तर इथे ना अक्षरशः मला काहीही करायची गरज पडलेली नाहीये, तरी सुद्धा ढोकळा आपोआप त्याच्या स्वतःहूनच कडा सोडून तो रिलीज झालेला आहे. बघू शकतात किती सुरेख अशी जाळी आलेली आहे आणि राईजही किती छान आलेला आहे. यावरून कळतं की ढोकळा किती परफेक्ट झालेला आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रमाण अचूक घ्या, तुमचा ढोकळा असाच बनत जाईल हमेशा. तुम्हाला मी कट करून दाखवते. अक्षरशः इतका सॉफ्ट आहे की कट करायला सुद्धा खूप इझी जात आहे. आणि बघू शकतात जाळी सुद्धा खूप सुरेख आलेली आहे. बघू शकतात. आता काय माहिती का, तुम्हाला इनो मधला आणि खाण्याचा सोडा जो असतो ना यावरून वापरलेला ढोकळा यातला फरक सांगते. इनो जर वापरला ना तर त्यामध्ये जाळी तर छान येते, पण त्यामुळे काय होतं, ढोकळा हा गळ्यामध्ये अटकल्यासारखा होतो. त्यामुळे सोडा वापरा. सोड्यामुळे काय होतं, ढोकळा खाताना अजिबात असं दाटल्यासारखं वाटत नाही. ढोकळा इथे कम्प्लिटली थंड झालेला आहे आणि पाण्याचं टेम्परेचर देखील इथे अगदी कोमट झालेले आहे. आता हे कोमट झालेलं पाणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तितकं कमी अधिक तुम्ही हे पाणी घालू शकतात. आणि बघा तयार झाला आहे आपला मस्त खमंग असा ढोकळा. एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. रेसिपी अचूक अशी फॉलो करा आणि सांगितलेला टिप्स नक्कीच फॉलो करा. तुमचाही जो खमंग ढोकळा आहे तो दरवेळेस असाच परफेक्ट बनेल आणि जाळीदार बनेल. चला तर मग अजून एक नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह भेटूयात मंडळी. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा.